Hello student, how are you? Good morning. बरोबर स्टडी चाललाय ना इंग्लिशचा. आता इंग्लिशचा तुम्हाला परफेक्ट मार्क कसे मिळतील हे बघा. अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल माहिती आहे तुम्हाला, ए चा पहिला, बी चा दुसरा, सी असे याला अल्फाबेटिकल म्हणतात. मग अल्फाबेटिकल सर्वात सोपं असतं मित्र. 2 मार्क आहे त्याला. अल्फाबेटिकलला 2 मार्क आहे. नंतर पंक्च्युएशन, पहिलं अक्षर काय करायचं, कॅपिटल काढायचं आणि ज्या ठिकाणी ही सेज, ही सेड, सी सेड, दे टोल हे कॉमा द्यायचा आणि पुढचं इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. म्हणजे जर आलं इनडायरेक्ट मध्ये तुम्हाला माहिती, आणि क्वेश्चन विचारला असेल तर तिथं पुढं क्वेश्चन मार्क द्यायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे एक्सक्लेमेटरी असेल तर असं चिन्ह द्यायचं आणि काहीच नसेल तर फुल स्टॉप किंवा आय पे पेमेंट ऑफ इलेक्ट्रिक बिल, नाही का, पेमेंट आहे की नाही. ॲडवाईस मधले असे शब्द ब्लँक असतात. होम HO ब्लँक असतो, ME. गार्डन ब्लँक देतात. गार्डन, पिक्चर, नोन, हॉरेबल, फोन, टेलिव्हिजन, तुम्हाला हाऊस सांगतो, नंतर टिफिन, स्टूल, चेअर्स असे बरेचसे शब्द आहेत. परंतु ते तुम्हाला वर्ब मधले जर आले, त्यांनी सांगितलं कंडिशन देतात, वर्ब यू ओनली सिलेक्ट वर्ब, यू ओनली राईट वर्ब. मग वर्ब जर आलं तर समजा आता पोटेन्शियल हा शब्द दिला तर शेवटचा येल येतो का नाही, आणि वर्ब लिहायचं आहे. मग येईल लिव, LEAV, लिव वर्ब आलं नाही. आता ई आलं, ईचं काय होईल, इट, EAT, इट. टी आलं, शेवटच आलं वर्ब कोणतं, टोल्ड, TOLD, टोल्ड. डी आलं, डीचं तर किती सोपं, शेवटी DRIN की ड्रिंक आहे की नाही. म्हणजे असे वर्ब चालले तर वर्बच लिहा. 2 मार्क मिळणार नाही वर्ब नसेल तर. कळलं, अंडरस्टँडिंग. वर्ब इज व्हेरी इम्पॉर्टंट, क्रियापदच पाहिजे त्याला. नंतर पंक्च्युएशन झाल्यानंतर एखादा शब्द देतात आणि त्याच्यातून 3-4 शब्द लिहायला लावतात, बरोबर की नाही. समजा इलेफंट हा शब्द दिलाय, मग याच्यात कोणते कोणते येतात ते शब्द तुम्ही 4 तयार करायचे, बरोबर की नाही. कोऑपरेट 4 शब्द तयार करायचे, सोपे असतात, खूप सोपे. नंतर कॉंग्रॅच्युलेशन, ऑनेस्टी असे शब्द देतात, त्याच्यातून 4 करायचे. नंतर प्रिफिक्स आणि सफिक्स कोणताही एक करायचं, त्याला 2 मार्क येईल. आणि सिमिलर सेंटेन्सेस त्याला पण 2 मार्क आहे. म्हणजे इथेच तुम्हाला बघा 2 आणि 2 4 आणि 2 6 2 8 10 12 जवळजवळ पक्का इंग्लिश म्हणजे थोडंसं येत असेल तुम्हाला 15 मार्क इथे जातात. हो, कळलं का नाही. आणि वेबला 3 मार्क, बरोबर. काल जी आपण सोडवली, हाऊस किंवा लाईफ किंवा टेलिव्हिजन किंवा तुम्हाला सांगतो जे असतो कॉम्प्युटर, लॅपटॉप, भरपूर आहे, भरपूर 100 आहे. समजा आता विलेज, प्लेग्राऊंड असं प्रॅक्टिस करत राहायची. प्लेग्राऊंडला तर किती, हायस्कूल, स्कूल, हॉस्पिटल, बरोबर. रोड्स, पाथ ऑफ द रोड्स कसे पाहिजे, आहे का नाही. ट्राफिक, रोडला येते ना ट्राफिक. आणि अशा प्रकारे तुमचे ते मार्क. लेटर रायटिंग तर खूप सोपं आहे. तुम्ही मध्ये जो बीचमध्ये जो इंग्लिश तुम्हाला जेवढं येते तेवढं राईट करा. आता इथे बघा अल्फाबेट ऑर्डर करा. पेरेंट्स, मिस्चिफ, किड्स आणि एपिक्स. आता बघा पहिलं पी तर नाही, एम नाही, ए पण नाही, ई येतंय. पहिलं काय येईल, ई येईल. बघा मित्रांनो, म्हणजे पहिला ई येईल, ई. दुसरा काय येईल, EFG, जे के, दुसरा के येईल.
आणि LMNOP म्हणजे हा तिसरा येईल आणि हा फोर्थ. झालं क्रम. क्रमवर लावायचे मित्र, क्रमवार. आता बघा याच टाइम टीच आहे पहिलं, पण आता TI TO TA आणि TE. मग पहिलं TA आलं आहे की नाही, हे आलं ना पहिला. नंतर दुसरा कोणता येईल, टेक्निक TE 2, हा दुसरा आला बघा. ABCD नंतर तिसरा काय येईल, IJHIJKLMNO, म्हणजे हा तिसरा येईल बघा, हा येईल. आणि झालं ना, जो शिल्लक राहिला तो शेवटचा. झाले ना मित्र, 2 मार्क. बेरीज करू बघा आता आपण. हे 2 मार्काचं आहे, खूप सोपा. वेळ लावू नका, व्यवस्थित विचार करून लिहायचा, चुकीचं लिहू नका. हे आजचे मार्क आहे. पंक्च्युएट मगाशी सांगितलं. आता हा एस जो आहे तो कॅपिटल काढा मित्र. यस सी सेड. मग इथं परत काय येईल, कॉमा येईल. आणि हा आय काय करायचा, कॅपिटल आहे की नाही. इथं कॅपिटल झाला, आय कॅपिटल झाला. आय एम डुईंग माय बीट. आय एम डुईंग माय बीट म्हणजे आय सी सेड, मग इन्व्हर्टेड कॉमा मित्र हो. झालं तुमचा मार्क. कळलं, समजलं आता. आता इथे बघा टी आहे, मग देन, मग हा टी कॅपिटल काढायचा, टी. देन स्टे विथ मी टुनाइट ही सेड, विथ मी. मग आता ही सेड म्हणजे हा कशामध्ये येईल, इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येईल, आहे की नाही. नंतर इथे तुम्हाला कॉमा येईल आणि फुल स्टॉप. झाला 1 मार्क. तुमचे पंक्च्युएशनचे किती मार्क झाले, 2 झाले का. मेक 4 वर्ड्स, 4 वर्ड म्हणजे 4 शब्द. ग्रँड मदर, मग काय येईल ग्रँड मदरचं, पहिलं तर येईल ग्रँड, GRAND, ग्रँड. दुसरं काय येईल, दुसरं डॉटर येईल, DAUGHTER, ग्रँड डॉटर, आहे की नाही. ग्रँड आलं, डॉटर आलं. अजून काय येईल बघा, इथे हर पण येईल, HER, हर. झालं. नंतर अजून काय येईल, अँड हा शब्द पण येतोय बघा, AND, अँड. अजून पण येईल DROUGHT, ड्रॉट म्हणजे दुष्काळ, ड्रॉट, दुष्काळ पण येईल, आहे की नाही. नंतर NET, नेट, NET, नेट पण येईल बघा, NET, नेट. पाहिजे तेवढे शब्द येतात. झाले 2 मार्क मित्र तुमचे, आहे की नाही. नंतर क्लॉज करायचा, पर प्रिफिक्स किंवा सफिक्स, बरोबर. प्रिफिक्स किंवा सफिक्स. एबल, अनेबल, सूट, सुटेबल, केअर, केअरफुल. किती काय पण येतात 2 मार्क मित्र, बघा कसे फटाफट. आता मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे सिमिलर वर्ड मध्ये. मिनिंगफुल सेंटेन्सला पण 2 मार्क आहे का नाही, ते पण तुम्हाला येईल. सिमिलर वर्ड काय इथं, प्लेझंट. प्लेझंट माहिती आहे तुम्हाला, आनंद. म्हणजे प्लेझंट म्हणजे काय, आनंद. म्हणजे काय होईल, आनंदाला काय म्हणतो आपण, हॅपी, HAPPY. बघा मित्र, प्लेझंटचा सिमिलर म्हणजे सारख्या, समानार्थी शब्द, सिमिलर सेंटेन्स. हेवी रेनफॉल, बघा SW ला आहे.
हेवी रेनफॉलला तुम्ही काय म्हणणार? HW. वेल नोन, वेल नोन, प्रसिद्ध, वेल नोन. कोणता आहे? फेमस, FAMOUS, फेमस, FAMOUS, फेमस, आहे का नाही? वेल नोन, फेमस, हे HW, प्लेझंट, हॅप्पी. हे 2 मार्क झाले मित्र हो. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10, आहे का नाही? नंतर वेबला 2 मार्क आहे मित्र, वेब. हे झाले 2, 12 मार्क, आहे का नाही? नंतर तुम्हाला मध्ये फिलिंग द ब्लँक्स येतं, हाऊस, HOUSE असं. हे 2 मार्क, 14 झाले का? लेटरला 3 मार्क आहे मित्र हो, 17, आहे की नाही? लेटर तर खूप सोपं, मधला काही माय डिअर फ्रेंडलाच लिहा, फादरला लिहा, मदरला लिहा, सिस्टर कोण नाही, पण म्हणजे फॉर्मल लिहू नका, नाही का? हे झाले 15. नंतर तुमचा महत्वाचा ट्रान्सलेट इनटू गुड मराठी. ट्रान्सलेट इनटू गुड मराठी. 5 वाक्य देतात किंवा 4 किंवा शब्द पण देतात मित्र. त्याचं फक्त मराठी अनुवाद करायचा. प्ले ग्राउंड म्हणजे काय? खेळण्याचे, बरोबर, प्ले ग्राउंड. किंवा तुम्हाला गार्डन, गार्डन म्हणजे काय? बाग, बगीचा, नाही का? ट्रीज म्हणजे झाडी, असं देतात. किंवा सेंटेन्स देऊन वाक्य. हे 5 मार्काला आहे मित्र, 5, 22 मार्क हे झाले, आहे का नाही? आणि शेवटी समजा लेटर, आता उद्या मी परत दुसरं सांगतो वेगवेगळं, म्हणजे तुमचे जवळजवळ 75 77ला वर मार्क मिळतील असं आपण तयारी घेतोय. ओके, शेअर करा आणि लाईक करा मित्र हो, सबस्क्राईब करा.